मित्रांनो, आपल्या बऱ्याच मित्रांचे प्रश्न येतात, मुंबई जिल्ह्यातून बदली किती वर्षांनी मिळते? तर बघा, मुंबई जिल्ह्यातून बदली मिळते. आपल्याला स्थायिकत्व येण्यासाठी 3 वर्ष तरी लागतात. 3 वर्षानंतर आपल्याला जेव्हा स्थायिकत्व प्रमाणपत्र मिळते, त्यानंतर आपण बदलीचा अर्ज सादर करू शकतो. सिनियरिटी प्रमाणे आपल्याला बदली येता येता 4 पासून 8 वर्षपर्यंत लागू शकते, कारण बऱ्याच लोकांनी बदलीसाठी अर्ज केलेला असतो. मग सिनियरिटी प्रमाणे बदली मिळेपर्यंत वेळ लागते. पण तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगू का? ज्यांनी कोणी मुंबई जिल्ह्यातून बदली करून इतर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत, त्यांना विचारा, ते नाखुश आहेत. त्यांना परत मुंबईला यायचं आहे. त्याचं रिझन तुम्ही त्यांनाच विचारा, मी इथे सांगणार नाहीये. पण ही गंमतशीर आहे, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. बऱ्याच लोकांना मी भेटलेलं आहे, ज्यांनी मुंबई जिल्ह्यातून बदली करून आपल्या जिल्ह्यात गेलेले आहेत आणि ते आज नाखुश आहेत. मुंबई सर्वात बेस्ट होती असं त्यांचं वक्तव्य आहे. मुंबईतून बदली घेण्याचं एकमेवच कारण आपल्याला दिसते की मुंबईमध्ये गर्दी खूप आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्हाला रिक्षासाठी लाईन लावायला लागते, तुम्हाला ट्रेनसाठी लाईन लावायला लागते, तुम्हाला जिथे तिथे गर्दीच भेटेल, ट्रॅफिक भेटेल. बस या ट्रॅफिकाला वैतागूनच लोक मुंबईतून बदली घेतात. बाकी ज्यांनी बदली घेतले त्यांना विचारा, काय गंमत आहे.